भक्तीच्या वाटा मज दावव्या सुभटा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग म्हणा किंवा गवळण मी म्हणा, जगद्गुरु तुकाराम महाराजांचा असून काला या सदरातील आहे. आणि या गवळणीद्वारे म्हणा अभंगाद्वारे तुकाराम महाराज भगवान परमात्म्याच्या चरित्राचे अभंगाद्वारे नवल सांगित आहे. कारण भगवंताच्या जन्माचं नवलच आहे. कारण जन्मल्याबरोबर 8 वर्षाचे आणि जन्मले मथुरेला आणि आले गोकुळाला. जन्मल्याबरोबर गोकुळामध्ये येणं हे सुद्धा नवल आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, अनंत ब्रह्मांड आतळ वितळ सुतळ रसास्तळ तळातळ पाताळ. पाताळ म्हणजे बळीचं गाव, तिथपर्यंत सगळ्याला माहित आहे. मात्र त्याच्या खाली कितीक पाताळ, 21 स्वर्ग, गोलोक, कैलास, वैकुंठ, सत्यलोक असे जे ब्रह्मांड आहेत, हजारो चंद्र, हजारो सूर्य, अगणित तारी, या सर्वत्रच मिळून एक ब्रह्मांड. आणि भगवंत तुकाराम महाराज म्हणत आहेत असे अनंत ब्रह्मांड. अनंत ब्रह्मांड ज्या भगवंताच्या उदरामध्ये वास करतात. आणि तो भगवंत म्हणतात कुठं? नंदाच्या घरी. काय त्या नंद यशोदा मातेनं पुण्य केलेलं असेल की एवढे ब्रह्मांड ज्याच्या उदरामध्ये सामावलेले आहेत आणि ते त्या ठिकाणी आई आई म्हणून त्या ठिकाणी सुविधा करीत आहेत. उदरामध्ये वास करतात आणि तो यशोदेला आई म्हणून हाका मारित आहे. भगवंताचं नवल आहे. आणि आपण विचार केला तरी आपण भगवंताला ऐकू येत असेल की भगवंताला आपण काय म्हणतो? ब्रह्मांड नायक. तसं पाहिलं हे कलियुग आहे. आणि ब्रह्मांडाचा आता एक ब्रह्मांड मी सांगितलं, अशा अनंत ब्रह्मांडाचा जो भगवंत नायक आहे, मग त्या नायकाला हुडकायचं कुठं? आपल्याला गावात रहिवासी प्रमाणपत्र पाहिजे असेल तर ग्रामसेवक गौसन 8-8 दिवस. मग असा ब्रह्मांडाचा नायक, मग त्या ब्रह्मांडाच्या नायकाला शोधायचं कुठं? शोधण्याचं सुद्धा कोडच आहे. मात्र तुकाराम महाराजांनी त्या भगवंताला शोधण्याचा सोपा उपाय सांगितलेला आहे. माझे भक्त गाती जेथे
भटकायचं कुठं? त्यावेळेस देवानं सांगितलं मी कुठंच नाही, माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा कोटी. हे भगवंताचं नवल आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात त्या भगवंताचं नवल केवढं आहे. त्या भगवंताचं कोड अनिक मला उगवलं नाही. कारण कोडे संसारात आहेत, कोडे व्यवहारात आहेत, कोडे शास्त्रात आहेत आणि कोडे परमार्थातही आहेत. बरेच कोडे आहेत. रामप्रभू एक वचनी एक बाणी, वडिलाचं वचन मोडायचं नाही. कोडच आहे महाराज दिनकर महाराज. रामचंद्र वडिलाच्या आज्ञेचं पालन करून वनवासाला जातात. रघुकुल रीत सदा चलियाई प्राण जाई पर वचन न जाई. मग भरत महाराज राजगादीवर बस म्हणल्यानंतर का बसत नाहीत? राजाचा त्याग करतात. भागवतामध्ये कोण आहे? ज्या वेळेस भारतीय युद्ध संपलं त्यावेळेस 5 पांडव, द्रौपदी, कुंती आई साहेब आणि भगवंत मस्त आचरण टाकून गप्पा मारीत बसली. त्यावेळेस राजा धर्म कृष्ण परमात्माला सांगू लागले, देवा हे तुझ्या गीतेमध्ये श्लोक आहे म्हणले. कारण मी श्लोक आहे म्हणत नाही. कारण श्लोक म्हणायचा असेल तर आशीर्वाद पाहिजे, त्याची संहिता व्हायला पाहिजे. तेव्हा तुम्ही काय म्हटल्या होत्या? ज्या ठिकाणी भगवंत आहे आणि ज्या ठिकाणी अर्जुन आहे त्या ठिकाणी विजय निश्चित आहे, ठरलेच आहे. यत्र धनुर्धर पार्थ, जिकडं भगवंत आहे आणि अर्जुन आहे त्या बाजूने विजय ठरलेला आहे. देवानं सांगितलं खरंच आहे ना, विजय तुला मिळाला ना. आज नाही म्हणले, ज्या वेळेस मी दूध खेळत होतो त्यावेळेस तूही माझ्या बाजूने होता, अर्जुनही माझ्या बाजूने होता, तरी माझा पराजय झाला. म्हणून ते श्लोक आहे ते खोडून टाक. त्यावेळेस भगवंतानं खूप त्याचं निरूपण केलं. आपल्याला टाइम नाही, कारण हे प्रसंग काल्याचा आहे. हे शास्त्रातले कोडे आपल्या संसारातले एक चलत चलत आठवलं म्हणून कोड तुम्हाला सांगतो. मंदिर नाही तरी घंटी वाजवतो, येड नाही तरी कागद फाडतो, भिकारी नाही मात्र पैसे मागतो. राईट. संसारातले कोडे आपला हेच कोडे उलगडणार. म्हणून तुकाराम महाराजांना हात टेकले. कारण देवाचं कोड कळत नाही, वेदांनाही कळला नाही अंतपार ज्याचा. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे देवा तुम्ही कोडे हे उगवा. फक्त देवा तुमचं कोड तुम्हालाच उगवता येते. हे भगवंताच्या चरित्राचं नवल आहे. आणि तुकाराम महाराज म्हणू लागले, आणि काय नवल आहे? ही जी पृथ्वी आहे या पृथ्वी मातेला तृप्त करण्याची शक्ती फक्त भगवंतामध्ये आहे. कारण भगवंत मुंगी सुद्धा उपाशी राहिली तरी जेवण करीत नाहीत. सगळं विश्व ज्या वेळेस तृप्तीचा ढेकर देईल त्यावेळेस भगवंत जेवायला बसणार. सगळ्या जगाला त्रिलोक्याला भोजन घालणारे पांडुरंग परमात्मा. मात्र तुकाराम महाराज म्हणतात, काय नवल आहे? त्या भगवंताला यशोदा माता भोजन घालीत आहे. एवढंच नाही, या विश्वामध्ये भरून उरलेला भगवंत जे जे दिसे भूत ते ते मानिजे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माझा. किंवा विठ्ठल जळीस तळी भरला रीता ठाव नाही उरला, आज मी दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. असा म्हणाले विश्वामध्ये व्यापक असणारा भगवंत. आणि त्या गवळणीनं काय पुण्य केलं असं तर ते गवळणी त्यांना कडेवर घेऊन फिरायला नेत आहेत. काय त्या गवळणीनं कोणतं पुण्य केलं असेल की अशा ब्रह्मांडाच्या मालकाला कडेवर घेऊन खेळवण्याचं भाग्य त्याला लाभलेलं आहे. पाहना, जपी तपी संन्यासी योगी हजारो वर्ष लोखंडाचं पीठ करतात, लोखंडाचे सूड रोवतात, त्याच्यावर अंगठा ठेवतात आणि तपश्चर्या करतात की त्या भगवंताची भेट व्हावी. मात्र तो भगवंत भेटला नाही. योगी याच्या ध्यानी ध्याता नातुडशी, त्या योग्याच्या स्वप्नामध्ये न गेलेला भगवंत गवळणीच्या अंगा खांद्यावर बागडत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तू असा नटधारी आहेस, असा नटधारी
आहेस, सगळं करतूस, मात्र करून त्याच्या बाजूला नामा निर्वाळा होतूस. 16,108 पत्न्या केल्या, मात्र त्या ठिकाणी तू ब्रह्मचारीच आहेस. हे तुझं नवल आहे म्हणले विठ्ठल. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी 2 शब्द परिहार द्यायचा तो असा. गेल्या बऱ्याच वर्षापासून चालत असलेला पुण्य पावन भूमी क्षेत्र सोनाळा येथील अखंड हरिनाम सप्ताह, आणि या सप्ताहासाठी फोन केल्याबरोबर आवर्जून उपस्थित असणारे दिनकर महाराज आणि त्यांची पूर्ण भजनी मंडळ, त्यांच्या सोबत आमचे माऊली महाराज नावकीकर, मृदंगाचार्य, गायक, गुणीजन, मला काही नाव माहीत सगळे यायची नाही, म्हणून श्री संताची माथा चरणावरी साष्टांग करी दंडवत असा चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह. आणि या सप्ताहामधील आजची ही समारोपाची सेवा माझ्याला वाट्याला आलेली आहे. नाही तर आपण डायरेक्ट समाप्तीची म्हणतो. सप्ताहाची समाप्ती होत नाही, समारोप होतो, मात्र समाप्ती होत नाही. समाप्ती आपली होती, आपली झाली की संपलं. म्हणून हा समारोपाची सेवा माझ्या वाट्याला आली. तुमचं मायबापाचं मला दर्शन झालं, मी माझं मत भाग्य समजतो विठ्ठल. काला म्हटलं की फक्त काय चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवंताच्या चरित्राचा उच्चार करावा आणि रामचंद्र प्रभूच्या चरित्राचं आचरण करावं. म्हणून आजची ही काल्याची सेवा. आणि काला म्हटलं की काल्याचे 3 प्रकार आहेत. द्वापार युगामध्ये कृष्ण परमात्मांनी गोपाळाला सोबत घेऊन यमुनेच्या तीरावर केलेला गोपाळ काला. आणि दुसरा काला संत मंडळींनी चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये काला केला. नामदेव महाराजांचं कीर्तन व्हायचं आणि नामदेव महाराजांचं कीर्तन आताच्या आमच्या महाराजासारखं व्हायचं नाही. ज्या वेळेस नामदेव महाराज कीर्तन करायचे त्यावेळेस श्रोत्याची अवस्था विधेयी व्हायची. विषयी विसर पडिला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला, अशी अवस्था कोणाची? श्रोते मंडळीची व्हायची. पूर्वीच्या महाराज मंडळीचा, साधू संतांचा हा अधिकार. आता आम्ही कीर्तनच करालो, मात्र ज्याला कोठच झोप येत नसेल त्यानं या मंडपामध्ये यायचं. झोप जर नाही आली तर आपला महाराज म्हणू नका विठ्ठल. एवढं कीर्तन रंगात आलं, एवढं कीर्तन रंगात आलं, देव बेबान झाले. नाचता नाचता देव नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ
देव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नाच पांडुरंग. एवढे बेभान होऊन देव नाचू लागले आणि नाचता नाचता देवाचा पितांबर कव्हा निसटून पडला देवाला खबर लागली नाही. एवढे देव रंगून गेले. आणि त्यावेळेस कबीरानं पाहिली ही देवाची अवस्था आणि त्यावेळेस कबीर म्हणू लागले सावध होई देवा ऐसा बोले कबीर. कबीर. आणि नामदेव जनाबाई आई साहेब होत्या. आपण म्हणतो आरक्षण आता महिलाला चालू झालं, मात्र त्यावेळेसच 700 वर्षापूर्वी भगवंतानं संत मंडळीनं माऊल्याला आरक्षण दिलेलं आहे. कीर्तन व्हायचं आता तरी नाही. आता जर आपलं कीर्तन असलं तर एखादी माऊली म्हणून म्हणते का पहिली चाल दिनकर महाराजांनी म्हणावी नाही. त्या कीर्तनामध्ये चाल देण्यासाठी जनाबाई होत्या. जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग. आणि त्यावेळेस ज्ञानेश्वर माऊलीनं वाळवंटावर काला केला. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञान राजा गोपाळाची लायवाची, माझा ज्ञान राजा गोपाळाची लायवाची. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञान राजा गोपाळाची लायवाची, माझा राजा गोपाळाची लायवाची. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञान राजा गोपाळांशी लाह्यावाटी. हा संताईचा काला. आणि तिसरा काला जीव ब्रह्म ऐक्य. ज्या वेळेस या जीवाची आणि हृदयामधल्या शिवाची भेट होत नाही तोपर्यंत काला होत नाही. विठ्ठल विठ्ठल तोपर्यंत काला होत नाही तोपर्यंत सुख मिळत नाही. ज्ञानेश्वर माऊलीनं त्या सुखाचं वर्णन केलेलं आहे. किंबहुना सोय जीव आत्मया ते लाह्य, तेथील जे होय तया नाम सुख. सुख ते गा किरीटी डावी जेल तुझ दिठी, आत्मया ते भेटी जीवाशी होय. विठ्ठल 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 तोपर्यंत या जीवाची आणि हृदयामधल्या शिवाची भेट होत नाही तोपर्यंत काला होत नाही. तोपर्यंत काय होते कालवा होते. विठ्ठल विठ्ठल मग ते जीव इथं आहे तर आपण बाहेर का? त्याचा शोध कुठं घेत मंदिरामध्ये. मात्र माऊली सांगतात तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा रामू, भ्रांताशी कामू विषयावरी. आपली अवस्था कशी झालेली आहे. तूच आहे तुझ पाशी परी तू जागा चुकलाशी. माऊलीनं स्पष्ट सांगितलं अवस्था आपली कशी झालेली आहे. का कमलकंदा आणि दरदुरी नांदणूक एकेची घरी, पराग सेविजे ब्रह्मरी येरा चिखलची उरी. बेंडकी तिथंच आहे, कमळणीचं झाड तिथंच आहे. मात्र कोठले भुंगे येतात आणि त्या मकरंदाचं सेवन करून जातात आणि बेंडकी तिथंच बुडाला चिखल उकरी. कारण तिला मकरंद सेवन करण्याचं ज्ञान नाही. बेंडकीचं सोडा आपलंही तसंच झालंय. आपल्या गावात 7 दिवस मंडळ आले आणि या नाम साधनेचा मकरंदाचं सेवन कराले आणि आपण 2-2 गोदड्या घेऊन घरी झोपालो. कारण त्याचं ज्ञान नाही. आणि ते ज्ञान पाहिजे असेल तर ते ज्ञान कुठं बाजारात मिळत नाही. माऊली सांगतात ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी असे आणावे तरी संताया भजावे सर्वच वेची. बाकीचं ज्ञान तुम्हाला कुठे मिळेल मी त्या दिवशी सांगलं. तुम्हाला इंजिनियर व्हायचं असेल तर इंजिनिअरिंग कॉलेज आहे. मास्टर व्हायचं असेल तर BEd कॉलेज आहे. वकील व्हायचं असेल तर लॉ कॉलेज आहे. आणि माणूस व्हायचा असेल तर अखंड हरिनाम सत्ता आहे.
लोकांना सर्व्हिस करायचं काम नाही विठ्ठल. तुकाराम महाराज भगवंताच्या चरित्राचं नवल सांगलं आणि काय भगवंताचं नवलच आहे. त्यावेळेस कारण हे जीव आहे, आपला जीव आहे, आपल्याला येवावंच लागतं. आणायचं काम नाही आणि संत मंडळी स्वतः त्याच्या मनानं येतात आणि भगवंताला आणावं आणि जीवाला येवावंच लागतं. कारण येवाव का लागते? पहिल्या जन्मातलं कर्म ते भोगण्यासाठी येवावं लागते. केले कर्म झाले, केले कर्म आणि त्याला हे नरदेह मिळालेला आहे. या नरदेहाने काही होतं म्हणजे देव होता येते, संत होतो म्हणजे संत होता येते. आपण नका देव होऊ, नका संत होऊ, कमीत कमी माणूस तरी होता येते. तीन वर्ग आहेत. एक वर्ग असा आहे त्यांना हा नरदेह मिळालाही नाही आणि त्यांना कळाला सुद्धा नाही. दुसरा वर्ग आहे त्यांना नरदेहाची किंमत कळाली मात्र नरदेह मिळाला नाही. आणि तिसरा वर्ग आहे त्यांना मिळालाय बिन कळालाय बी. विठ्ठल स्वर्गामधले जे देव आहे, स्वर्गीचे आमरा स्वर्गीचे आमरा विचिताती देवा स्वर्गीचे आमरा विचिताती देवा स्वर्गीचे आमरा विचिताती देवा मृत्यू लोकी भावा जन्मामा मृत्यू लोकी भावा जन्मामा मृत्यू लोकी भावा जन्मामा मृत्यू लोकी भावा जन्मामा नारायण नामे भाव जीवन मुक्त नारायण नामे भाव जीवन मुक्त मृत्यू लोकी भावा जन्मामा नारायण नामे भाव जीवन मुक्त भाव जीवन मुक्त स्वर्गामधल्या देव लोकायला या नरदेहाची किंमत कळाली म्हणून स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्मामा. मात्र त्याला हा नरदेह मिळाला नाही. दुसरा वर्ग पशु पक्ष्यांचा आहे, त्याला मिळाला नाही आणि कळाला सुद्धा नाही. पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग, त्याला मिळायलाही नाही आणि कळाला नाही. आपल्याला मिळाला मात्र उपयोगात आणता आला नाही. विठ्ठल आपली येण्यासारखी अवस्था झालेली आहे. बऱ्याच साधू संतांनी जाग केलं
म्हातारा आणि आपण जागे झालो नाही. उठा जागे भारे आता, जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, करा पंढरीनाथा, भावे चरणे ठेवा माता, चरणे ठेवा माता, चुकवे व्यथा जन्माचा, व्यथा जन्माचा, धनदारा पुत्र जान, बंधू सोय रे पेसान, धनदारा पुत्र गेले, बंधू सोय रे नुसतं आपल्यालाच अज्ञानी जीवांना साधूंनी संतांनी जाग केलं असं नाही, संतायला सुद्धा जाग केलं. उठा उठा साधू संत साधा आपुले हित, गेला गेला हा नरदेह मग कैसा भगवंत. संतायला सुद्धा का जाग केलं, संतालाच नाही देवाला सुद्धा जाग केलं. आता दर्शन द्या सकळा, झोपल्या वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी उभे सोडून ते तुमच्या दर्शनाला आलेत आणि तुम्ही झोपाल्या. साधू संतांनी सगळ्याला जाग केलं आणि आपण जाग होण्यासाठीचा अखंड हरिनाम सप्ताह. सप्ताहामधलं कोणतंही सत्र असू द्या, संध्याकाळचा हरिपाठ असू द्या, हरिपाठामध्ये येऊन जर मुखानं त्या हरिपाठाच्या कीर्तीचं वर्णन केलं तर माऊली त्याचा पवित्राची होय देहत्याचा, पवित्राची होय देहत्या, पवित्राची होय देहत्याचा, पवित्राची होय देहत्याचा, हरे पाठ कीर्ती मुखे धरेगा, हरी पाठ कीर्ती, हरे पाठ कीर्ती मुखे धरेगा, हरी पाठ कीर्ती मुखे, पवित्राची होय देहत्याचा, पवित्राची होय देहत्या, पवित्राची होय देहत्याचा, पवित्राची होय देहत्याचा. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्यांचा. मात्र आपण मान मुनाव महाराज आम्हाला हरिपाठ येत नाही, हरिपाठ येत नाही, काही हरकत नाही. सुंदर महाराजांच्या मुखामधून तुम्ही भागवताचं श्रवण करीता, येऊन बसा आणि त्या भागवताचं श्रवण करा. त्या श्रवण भक्तीची महत्व किंवा लाभ माऊली सांगतात. श्रवणाचे मिशे होनी बैसावे, श्रवणाचे मिशे होनी श्रवणाचे बैसावे येऊनी, श्रवणाचे बैसावे येऊनी, श्रवणाचे मिशे होनी बैसावे, साम्राज्य भुवाने सुख नांदे, साम्राज्य भुवाने सुख नांदे, श्रवणाचे मिशे बैसावे येऊनी, साम्राज्य भुवानी सुख नांदे, साम्राज्य भुवानी सुख नांदे. काही नाही, श्रवणाच्या निमित्ताने येऊन बसा म्हणले. श्रवणाचे मिशे बैसावे येवोनी, साम्राज्य भुवनी सुखे नांदे. आणि एवढं सुख म्हणले पुन्हा जन्मायचंही नाही आणि पुन्हा
जन्मायचं नसल्यावर मरायचं काही काम आहे का? नाही. आणि बाकीचं पुण्य करून जरी तुम्ही स्वर्गामध्ये तुम्हाला जागा प्राप्त झाली, पुण्य आहे तोपर्यंतच आहे. आणि पुण्य संपलं मग तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपदाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. आणि श्रवण भक्तीचं माऊली महत्व सांगतात, तरी अवधान एक वेळ देईजे, मग सर्व सुखाशी प्राप्त होईजे, हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघड आहे का? बर, तिथे येऊन बसल्यानं तुम्हाला काहीच तकलीफ नाही म्हणतात. मनाचा मारू न करिता, इंद्रियाशी दुःख न देता, येथे मोक्ष आहे आईता श्रवणाची माझी. विठ्ठल विठ्ठल तुम्ही सोडून द्या, मुखानं हरिपाठ कीर्ती गायली नाही, येऊन भागवत कथेचं श्रवण केलं नाही. फक्त काय करा, सकाळी उठल्याबरोबर स्नान करा आणि ज्यावेळेस काकड आरती सुरू झाली, काकडी लागली आणि त्यावेळेस या आणि ते काकडे पहा. त्याचं महत्व सांगितलेलं आहे. कोटी ब्रह्म हत्या मुख, काय महिमा वर्णू आता सांगणे किती, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जास्ती. म्हणून अखंड हरिनाम सप्ताहामधली कोणतीही केलेली सेवा वाया जात नाही. संसारासाठी किती करा, सोबत काही येत नाही. परमार्थ माशीच्या पाया इतका करा, सोबत आल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल माऊलीनं असा 12 गाड्या परमार्थ करा आणि वर्ल्डत्र असं सांगितलं नाही. हागा अर्जुना ऐसे करी, या अष्टप्रहरा माझारी मोटके निमिष भरू देतू जाय. एक डोळ्याचं पातळ होते तितका परमार्थ कर, मात्र करायचा तसा कर. विठ्ठल विठ्ठल त्या भगवंताचं नवल तुकाराम महाराज सांगू लागले, ब्रह्मांडामध्ये राहतो तोच परमात्मा या ठिकाणी राहतो. आणि असा भगवंत म्हणू लागले त्या ठिकाणी गोकुळामध्ये नंदाच्या घरी आला. हे नवल तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या ते ब्रह्मांडे उतरी, अनंत ब्रह्मांडे उतरी, अनंत ब्रह्मांडे उतरी, अनंत ब्रह्मांड उतरी, अनंत ब्रह्मांडे उतरी, अनंत ब्रह्मांडे उतरी, अनंत ब्रह्मांडे उतरी, ब्रह्मांड उतरी. हरी हा बालक नंदा घरी, हरी हा बालक नंदा घरी, नवल केवळे, नवल केवळे, केवळे हरी हा बालक नंदाघरी, रेणा हरी हा बालक नंदाघरी, नवल केवळे केवळे, नवल केवळे केवळे. आनंद ब्रह्मांड उत्तरी, बालक घरी, नवल केवळे केवळे, कानोबाचे कोणे, कानोबाचे कोणे, आनंद ब्रह्मांड उतरी, हरी हा बालक नवल म्हणून तुकाराम महाराज भगवंताचं नवल सांगू लागले. अनंत ब्रह्मांडे उदरी, हरी हा बालक नंदा घरी. केवढं नवल आहे म्हणू लागले. आणि भगवंताचं
पूर चरित्र पाहू गेलं तर नवलच आहे. पूर नवल. जरा देवाला मोठं करतो. देवाचं लग्न होऊ लागलं. नवल सांगालो मग आपला तर याच आहे. लग्न होऊ लागलं. भगवंताची अर्धांगिनी लक्ष्मी आई साहेब. लक्ष्मी आई साहेबाचा वडील कोण? समुद्र. लग्न झालं. मंडप खूप भरला. पब्लिक खूप आली. मात्र वडील आले नव्हते आणि आई साहेबाचा चेहरा लहान झाला. नवल सांगालो मी. सांगू लागली एवढा समाज जमलाय मात्र मग बापत नाही. काय मला फुकायचंय काय? बाया काय म्हणतील याचा नियम नाही. सगळे आलेत मात्र माझा वडील आला नाही. देवाला सांगितलं देवा माझ्या वडिलाला बोलवा. देव म्हणले तू बाप गुणानं येणार आहे का? बर विनंती करतो म्हणले. आला तरी बी काय कर त्याला मंडपाच्या बाहेर बस म्हणा. नाही तर इथं मांडवात समुद्र आल्यावर समुद्राच्या बाहेर थांब म्हणाव. असं तसं करून नाईला जाणं तिच्या आग्रहास्तव देवानं समुद्राला लग्नाला बोलवायचं मान्य केलं. देवानं फोन लावला. समुद्र निघाला आणि आल्यानंतर आई साहेबाला सांगितलं तू वडिलाला सांग मांडपाच्या बाहेर बस म्हणाव. तिनं सांगलं मोहा बाप काय जुलमा आला नाही. मोहा बाप इथंच स्टेजवरच येणार. देवाचा नाईलाज झाला. धड 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 समुद्र यालेला. पहिले कोण राहतात मंडपाच्या तोंडाला? बँडवाले. बँडवाल्यानं पाहिला त्यानं आपले डबडे फेकले गावाकडे. बँडवाले महिला मंडळ होती. महिला मंडळानं विचार केला बँडवाले का पळाले? पाहिलं तर धड 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 समुद्राला एकही बाई राहील नाही मांडवामध्ये. दोघत नवरदेव नवरी ब्राह्मण बुवा पळायच्या मागाला गेले. देव म्हणले लग्न लावाय तरी राहा तुम्ही. ते म्हणले तुझं लग्न लावाय गेलं तर मी शिल्लक राहत नाही. मात्र देव काय करणार आहे? नवल केवढे केवढे. धडा धडा धड समुद्र मंडपामध्ये आला. देवानं काय केलं? आपल्या शरीरावर हे रोम आहेत. रोम केवढा आले? एक रोम उपटिला आणि ते रोम उपटिल्यानंतर खड्डा केवढा झाला असेल शरीराला? त्या खड्ड्यामध्ये 7 समुद्र बसवले. विठ्ठल हे नवल तुकाराम महाराजांना पाहिलं आणि म्हणू लागले काय बाबा भगवंताच्या अवतार कार्याचा असणार नवल आहे. नवल केवढे केवढे. ज्यावेळेस भारतीय युद्ध सुरू झालं भगवान परमात्माचं चरित्र एक हवामानाचा अंदाज आहे. दिनकर महाराज आता तुम्ही लई काले श्रवण केली. भगवंताचं अवतार या पृथ्वी तलावर 125 वर्ष झालं असं काही पक्क नाही. बरं हवामानाचा अंदाज म्हणजे आज नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस विजेच्या कडकडाटासह पडणार आहे. हवामान अभ्यासक मात्र आभाळही आलं नाही. जसा हवामानाचा अंदाज काही खरं नाही तसं काही खरं नाही. मात्र सांगतात कृष्ण परमात्मा 125 वर्ष या पृथ्वी तलावर राहिले. त्यातले फक्त गोकुळामध्ये 11 वर्ष 153 दिवस राहिले. गोकुळामध्ये. द्वारकेमध्ये 18 वर्ष 7 महिने राहिले आणि 95 वर्ष द्वारकेमध्ये वास्तव्य केलं. विठ्ठल 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 ज्यावेळेस सोयऱ्याचं युद्ध चालू झालं आणि हे आत्याचे मुलं असल्यामुळं त्याची बाजू घेण्यासाठी कृष्ण परमात्मा कुरुक्षेत्रावर गेले. त्यावेळेस भगवंताचं वय 90 वर्षाचं होतं आणि 90व्या वर्षी ते बी युद्धामध्ये ड्रायव्हिंग करणं म्हणजे काय सोपं आहे का? ध्वजस्तंभावरी वानरू मूर्तिमंत शंकरू सारथी सारंग धरू अर्जुनेशी. आपल्याला येरी मोटरसायकल नीट चालवाय ना आणि ते युद्धातली 90व्या वर्षी. आणि त्यावेळेस नवल सांगालो मी भगवंताला आठवण कोणाची आली? गोकुळामधल्या गवळणीची.
कारण तिथून देव गेले, परत येतो म्हणले होते. जाताना गवळणीनं किती विरह केला सगळ्याला माहित आहे. आणि त्याची आठवण झाली. आता देवाचं वय तेव्हाच 11 वर्षाचा, आता 90 वर्ष झालं. ते गवळणी कशा झाली असते त्याच वयीच्या. इथं हा राजा झालेला होता. इथला अर्जुनाचा रथ हाकारणारा होता. आणि तिकडं अक्रूराला म्हणा उद्धवाला गवळणीला बोलवण्यासाठी पाठवलं. ज्या वेळेस गवळणी कुरुक्षेत्रावर आल्या, एवढं युद्धाची सामुग्री किती होती, दोन्हीकडं सैन्य, द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्य, एक एकाहून मोठे. आणि या गवळणी गोकुळामधले साधे भोळे. कोणाच्या डोसक्याचा पटका फाटलाय, कोणता माऊलीच्या अंगावरलं वस्त्र फाटकं, 100-200 जणांचं टोळकं, त्याला कोणीच जाऊ दे ना भगवंताकडे. आता आहे पाकी, जर नांदेडला मोदी नाही मुख्यमंत्री जरी आले तर सामान्य माणसाला जाऊ देतात का त्याच्या स्टेजवर? अजिबात जाऊ देत नाहीत. मात्र वरून एखादे मुख्यमंत्रीच म्हणले येऊ दे त्याला, तर हे पटकेवाले पाहिले यायला कोणी जाऊ देत नव्हतं. मात्र वरून देवाची नजर गेली आणि देवानं त्याला जवळ बोलवलं. जवळ बोलवल्यानंतर भगवंतानं याच्या समोर प्रवचन करायला सुरुवात केली. मला जन्म नाही, मला मृत्यू नाही, माझ्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही, म्या बोलिल्या वेद बोली. तुझी आसातेने वेदासी बोलणे, तुझी आसातेने वेदासी बोलणे, तुझी आसक्तीने वेदासी बोलणे, तुझी आसक्तीने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझी सूर्यासी चालणे, तुझ्या बळे 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 ऐसा तू समर्था ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्था ब्रह्मांडाचा धनी. सूर्यासी चालणे, तुझे या बळे, सूर्यासी चालणे तुझ्या बळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू ब्रह्मांडाचा नामदेव महाराज सांगतात, तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म हे जाणूनी शरण आलो. पृथ्वी बैठकान सांडावी, समुद्री रेषान ओलांडावी, पृथ्वीया भूते व्हावी ही आज्ञा माझी. असा समर्थ मी आहो. कोण? देव म्हणू लागले, प्रवचन करू लागले, मला जन्म नाही, मला मृत्यू नाही, फक्त जगाचा पालन करता मीच आहो. आता त्याच्या संघच्या लहानपणच्या गवळणी होत्या. देव जरी राजा झाला असला तर गवळणी भितात काय? त्यातली गवळणी एक म्हणली, काय गप्पा हाणालय म्हणली, आता यानं काय काय गोकुळात कार्यक्रम केलीये मला माहित नाही काय. ती गवळण म्हणू लागली, काय बढाई दिखावत मोही, जानत हूं प्रभू तेरी लीला. अरे इथं गप्पा हाणाला, मात्र तू गोकुळात काय काय केलं मला सगळं माहित आहे. मला सांगायचं काय? हे भगवंताचं नवल आहे. अंतकरणामध्ये द्वेष ठेवला नाही. किती त्याचे कपडे मळके आहेत ते पाहिले नाही आणि त्याला जवळ बोलवल्याशी राहिला नाही. घेतो अंतरीची गोडी, पाहे जोडी भावाची. हे तुकाराम महाराजांना पाहिलं आणि महाराज म्हणू लागले, नवल केवढे केवढे. या जगाला म्हणाले तृप्त करणारा भगवंत आणि त्याला यशोदा माता भोजन घालू लागली. महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगू लागले,
पृथ्वीजेने तृप्त केली पृथ्वीजेने तृप्त केली पृथ्वीचे नेतृत्व केली पृथ्वीचे नेतृत्व केली पृथ्वीजेने तृप्त केली पृथ्वीजेने तृप्त केली पृथ्वीचे नेतृत्व केली पृथ्वीचे नेतृत्व केली यशोदा माता त्यासी भोजन घाले यशोदा माता त्यासी भोजन घाले डबल के भरे डबल के भरे यशोदा त्यास भोजन घाली यशोदा त्यासी भोजन घाली नवल के भागे के भरे नखरे कानो बाचे कोड़े नखरे कानो बाचे कोड़े नखरे कानो बाचे भरे के भरे नखरे कानो बाचे कोड़े नखरे कानो बाचे कोड़े नखरे कानो बाचे कोड़े तुकाराम महाराज विचार करू लागले, काय नवल आहे म्हणू लागले. पृथ्वी या त्रिलोक्याला कोणाला उपाशी न राहू देणारा भगवंत आणि त्याला यशोदा माता जेवू घालीत आहे. एक वेळच रुक्मिणी आई साहेब रात्रीचे 8, 8:30, 9, 10 वाजले आणि म्हणू लागली मालकाला जेवण करा. भगवंतानं सांगितलं नाही, कुठेतरी माणसं उपाशी आहेत त्याला भोजन घालतो आणि नंतर भोजन करतो. 11, 11:30 वाजले, देव जेवायला बसले, जेवून तृप्त झाले. रुक्मिणी आई साहेब म्हणू लागल्या, खरेच तुम्ही एकही प्राणी उपवासी राहिला तर जेवण करीत नाही. देवानं सांगितलं अजिबात नाही. रुक्मिणी आई साहेबांना सांगितलं उद्या. रुक्मिणी आई साहेबांना काय केलं, कुंकू लावायचं डब्ब. आता डबे नाहीत म्हणा कुंकाचे. त्या कुंकवाच्या डब्यामध्ये 2 मुंग्या कोंडून ठेवल्या आणि झाकण पक्क लावून ठेवलं. देव 9:30 वाजता आले. सांगितलं रुक्मिणीला, रुक्मिणी मला जेवायला वाढ. झालं का म्हणले त्रिलोक्याचं भोजन. देव म्हणले झालं. पहा आणि लक्ष करून पहा, कोणी उपवासी राहिलं असल. देव म्हणले अजिबात कोणी राहिलं नाही. राहिलं नाही. रुक्मिणी आई साहेबानं ती कुंकवाची डब्बी आणली आणि देवाच्या समोर उघडली तर आई साहेबाला वाटलं मी काल मुंग्या कोंडून ठेवलेले आहेत, ते उपवासी असतील, काही नसल. तर ज्या वेळेस हे डब्बी लावित होत्या कव्वा त्याच्या कपाळाचे 2 दाणे त्या डब्बीत पडली होती. मस्त ते तांदळाचे दाणे मुंग्या खाऊ लागल्या. आणि ज्या वेळेस रुक्मिणी आई साहेबानं डब्बी उघडली आणि मुंग्या तांदळाचे दाणे खायलेल्या पाहिलं, त्यावेळेस आईचाही भावतीत झाला. नवल केवढे न कळे कान्होबाचे कोडे. दुसरं एक नवल, कृष्ण परमात्माची बहीण सुभद्रा माता, लग्नाचं वय झालं आणि बळीराम दादानं तिची सोयरीक दुर्योधनासोबत केली. आणि कृष्ण परमात्माची इच्छा ही अर्जुनाला द्यायची, आपली बहीण अर्जुनाला द्यायची. कारण देवाला सर्व कळते, न सांगता तुम्हा कळू येई अंतर विश्वांबर परिहारची न लगे. कारण एक तर वागायला नीट तर नाहीत नाही, मात्र येत्या 6-7 महिन्यामध्ये हे मरणार आहे. कोण? दुर्योधन. आणि एवढी तरुण विधवा बहीण सांभाळणं काही तितकं सोपं नाही. मग काय करावं?
सोयरीक तर दुर्योधनासोबत झालेली आहे. आणि अशीच जर आपण अर्जुनाला दिली तर ते दुर्योधन अर्जुनाला काही जिद्द जगू देत नाही. हा विचार देवाने केला. आणि त्यावेळेस अर्जुन ज्या वेळेस त्याच्या अटी ठरलेल्या होत्या द्रौपदी मातेसोबत राहायच्या, आणि त्यावेळेस अर्जुनाची चूक झालेली होती म्हणून प्रायश्चित्त घेण्यासाठी तीर्थक्षेत्रावर गेलेले होते. बहीण तर अर्जुनाला द्यायची, भावालाही कळू नाही आणि दुर्योधनालाही माहीत होऊ नये की आपली सोयरी मुलडी. देवाचं नवल सांगालो मी. ज्या वनामध्ये अर्जुन तपश्चर्या करू लागले तिथे देव गेले आणि अर्जुनाला सांगितलं, अर्जुना सुभेद्रा तुला द्यायची आहे. अर्जुनानं सांगितलं, काय म्हणले देवा, मोठ्या भावानं सोयरीक तिकडे केली आणि तुम्ही येऊन म्हणाल्या सुभद्रा तुला द्यायची. नाही, मी खरं बोलालो म्हणले, तुला द्यायची. अरे मला द्यायची, तिची सोयरीक झाली की ते काही असो, तू काय कर म्हणले, एक मोठ्या महाराजाचं रूप घे. लांब लांब पांढरी दाढी आणली, पांढरा टोप आणला आणि तू काही नाही म्हणले, गावात येऊन आमच्या मंदिरावर थांब, पुढचं काय करायचंय ते करतो मी. अर्जुनाला ते मोठ्या महात्म्याचं रूप दिलं. अर्जुन येऊन मंदिरावर स्थानापन्न झाले. गावातले माणसं येऊ लागले दर्शनाला. दर्शनाला आले की हे खाली असले की वरूनच म्हणू लागले, या मारुतराव. कारण यायचं बालपण तिथंच गेलेलं होतं ना, आजुळात. सगळ्या गावाच्या ओळखी, या अर्जुन मारुतराव. मारुतराव म्हणायचे, मी तर महाराजाला पाहिलं नाही, महाराज तर मला नाव घेऊन बोलवाले. तुम्हार कोणी आलं त्याला नाव घेऊन बोलवायचे. कृष्ण परमात्मानं इकडं मस्त स्तुती करायला सुरुवात केली. हिमालयातला महाराज म्हणले. असा महाराज नाही. बाया दर्शनाला येऊ लागल्या, बायाला नाव घेऊनच हाक मारू लागला अर्जुन. सगळ्या गावातल्या बाया ओळखीच्या. एवढं गाव पिस झालं, एवढं गाव पिस झालं. झाल्याबरोबर बळीराम दादा एका दिवशी दर्शनाला जाऊ लागले. वरूनच अर्जुन म्हणला, या दादा. हे म्हणला, खरंच कृष्ण म्हणत गेला, मला वाटलं नव्हतं बाबा महाराज इतका हुशार आहे. कृष्णाला म्हणला, अरे कृष्णा महाराजाला घराकडे जेवाय घेऊन ये. हे म्हणला, नका दादा, महाराज नीट नसतात. महाराजाचं कीर्तन झालं की महाराजाला पाकिट देवान गावाच्या बाहेर हाकलून देवाव, महाराजाला घराकड नका. अरे महाराज इतका हुशार आहे म्हणले. गावातलं प्रत्येक माणूस आलं त्याला नाव घेऊन बोलवालाय, त्याला लेकरं किती काय किती सगळं सांगालाय, आणि तू म्हणाला घराकडे नका दादा म्हणले. महाराज लोक यायचा पाय नका आपल्या घराला. मात्र बळीराम दादा ऐकते काय? नाही नाही म्हणले, आणायचं. बळीराम दादा अर्जुनापाशी गेले. म्हणले, महाराज आमच्या घरी आज वाड्यावर भोजन करायला या. महाराज आधीच सांगलेलं होतं महाराजाला. महाराज म्हणले, मी जेवण करायला तुमच्या वाड्यामध्ये येतो, मात्र लग्न झालेल्या माऊलीच्या हाताचं मी भोजन करीत नाही. कृष्ण परमात्मा म्हणले, झाली का दादा पंचायत? हे म्हणला, कामून काळजी करायला कृष्णा, तू हाय की आपली सुभद्रा स्वयंपाक करायला? काही नाही म्हणले, आपल्या घरच्या बाया तिकडे दिलीपरावच्या घराकडे हाकालून देऊ, त्याच्या बैठकीत बसवू आणि सुभेद्रेला लग्न न झालेल्या गावातल्या 2-4 सोबतीने बोलून आणून स्वयंपाक कराय लावू. घरच्या बायाला ना घेण्यानं देण्याचं काढून दिलं. गावातल्या 4-2 मुली बोलवल्या. मस्त पंचपक्वानाचा स्वयंपाक तयार केला. 2-4 मुली वाढू लागल्या. आता सर्वच सुंदर नसतात. पहिल्यानं मुलगी एक आली. काय म्हणला, देवानं मला नाट्य करून इथं आणलंय, हे तर काही सुभद्रा धड नाही. कारण कोणती सुभद्रा आहे काय माहित. ज्या वेळेस खरी सुभद्रा काही पापड काही भजी घेऊन वाढायला आली आणि त्या सुभद्रेचं कृष्ण परमात्मानं अर्जुनानं रूप पाहिलं आणि रूप पाहिल्याबरोबर जे भयकलं, हे कडीत बोट बुडवू लागला आणि फुरका तोंडात घालला गेला, डोसक्याला लावू लागला, भज्जा घेऊ लागलं, कानात घालू लागलं.
पापड मधातच फोडू लागला. बळीराम दादा म्हणले कृष्णा अरे महाराज कसं जेवालय रे. मी तुम्हाला आधीच म्हणलो म्हणले दादा हे माळातले पाला खाणारे लोक यायला जेवायचं कळत नाही, यायला घराकडे आणू नका. जेवण झाले. बळीराम दादा म्हणले महाराज आज आमच्या बैठकीमध्ये झोपा मुक्काम करा. बळीराम कृष्ण परमात्मा म्हणले दादा नका त्याला पारावरच बरं हाय, घरी झोपू देऊ नका. नाही नाही म्हणले महाराजाचा पाय आपल्या घराला लागू दे. महाराज झोपले. झोप पडून जेव आला. महाराजानं सुभद्रेला पलंगा सगट उचललं. टरारारारारा आकाश मार्गानं होत त्या जाग्यावर. ज्या वेळेस सुभद्रेनं महाराजाकडे पाहिलं आणि महाराजाला म्हणू लागली महाराज हे तुमच्या वागण्याला कलंक आहे म्हणू लागली. तुमचं वय काय माझं वय काय आणि त्यातल्या त्यात तुम्ही हिमालयामध्ये राहणारे महाराज आणि एखादी कुमारिका पळवणं हे तुम्हाला शोभलं नाही. त्यावेळेस अर्जुनानं दाढीन टोप काढला पाहिला तर अर्जुन. आणि त्यावेळेस सुभद्रेच्या मनाला आनंद वाटला. सुभद्रेला अर्जुनासोबत करायचं होतं, लग्न करायचं होतं, मात्र वडील भावानं तिकडे दिलेलं होतं. मग ही बातमी कोणाला लागली? दुर्योधनाला. योग असा आता याची घराकडे या हिंमत होईना. पळून गेले याची घराकडे या हिंमत होते का? सुभद्रा आई साहेब म्हणल्या तुम्ही अर्जुना तू भिवूच नको, टेन्शन घ्यायचं काम नाही. मी हाव. दोघ जण आले. आल्याबरोबर बळीराम दादानं नांगोरण मुसळत घेतलं अर्जुनाला मारायसाठी मुसळ घेतल्याबरोबर सुभद्रा माता जवळ आल्या आणि सांगू लागल्या दादा अर्जुन होता म्हणून मी वाचलो. म्हणले कसं काय? जे तुमच्या घरी महाराज भोजन करायला आलेला होता त्या महाराजानं मला पळवून नेलं. मी त्या घोर अरण्यामध्ये मोठमोठ्यानं आकात करू लागलो धावा मला वाचवा मला वाचवा. आणि फिरत फिरत अर्जुन तिथं आलेली होती आणि महाराजाच्या तावडीतून मला अर्जुनानं सोडवलं. महाराज कोण होती? मी काय सांगालो न कळे कान्होबाची. महाराज कोण केलता? यानच केलता. सुभेद्रनं सांगितलं दादा अर्जुनाला एक शब्द बोलू नका, त्यानंच मला वाचवलं. मलाच वाचवलं नाही, तुमच्या घराण्याची इज्जत सुद्धा वाचवली आणि मी तिथंच त्याला वरमाला घातली. बरं झालं म्हणले बळीराम दादा. दुर्योधनाला बातमी लागली की सुभद्रेला एक महाराज घेऊन पळून गेला आणि वनामध्ये अर्जुनानं त्याच्यापासून सुभद्रेला सोडवलं आणि अर्जुनाच्या गळ्यामध्ये वरमाला घातली. दुर्योधन म्हणला बरं झालं महाराजापासून सोडवली आमच्याच घराला आली, हे चांगलं झालं. विठ्ठल हे कोणाचे? देवाचे असणारे कोडे आहेत. सख्या भावाला सुद्धा पत्ता लागू दिला नाही, यशोदा मातेला पत्ता लागू दिला नाही. आणि असा नटकटधारी नवल करणारा देव गवळणी त्याला कडेवर घेऊन फिरतात. म्हणून तुकाराम महाराज म्हणू लागले किती नटधारी आहे. वेदांनाही कळला नाही अंतपार ज्याचा, ते सामान्याला कळत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणू लागले असा नटधारी आहे. 16,100 पत्न्या केल्या. तुका म्हणे नटधारी, 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 नटधारी तुका म्हणे नटधारी, नटधारी, तुका म्हणे नटधारी. भोग भोगुनी ब्रह्मचारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी देवा लवला के बडे के बडे, लवला के बडे के
भोग भोगुनी ब्रह्मचारी भोग भोगुनी तुका म्हणे धारी बघ बघून मला नवल के बडे नकळे कानो बाचे तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी नवल के बडे शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात तुका म्हणे नटधारी भोग भोगून ब्रह्मचारी. ज्या वेळेस रास क्रीडेला गवळणी आल्या आणि परत जात असताना जरा पटपट सांगतो महाराज, परत जात असताना यमुना माता दुथडी भरून वाहू लागली आणि त्याने सांगितलं देवा आम्हाला कोड पडलं घरी कसं जावं. त्यावेळेस देवानं सांगितलं यमुना मातेला माझी शपथ घाला तुम्हाला वाट करून देते. काय म्हणावं म्हणले, आमचा कृष्ण परमात्मा देव उभ्या आयुष्यामध्ये एकदा खोटं बोलला नसल तर यमुना माते वाट देईल दे. गवळणी म्हणल्या हे काहीच खरं बोललं नाही, आपण काय घरी जात नाही. बरं म्हणले एवढ्यावर ऐकना गेली तर सांगा आमचा कृष्ण परमात्मा 16,001 पत्न्या करून जर ब्रह्मचारी असेल तर वाट दे. गवळणीला शंका आली, त्याला 16,108 पत्न्या आणि तो म्हणतो मी ब्रह्मचारी आहे, तुम्ही शपथ घाला. आणि ज्या वेळेस गवळणीनं शपथ घातली त्यावेळेस यमुना माता दुभंग झाली आणि गवळणीला वाट गेली. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे नटधारी भोग भोगून ब्रह्मचारी विठोबा अरे विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. ज्या ज्या वेळेस धर्माला ग्लानी येते त्या त्या वेळेस भगवंत पृथ्वी तलावर अवतीर्ण होण्यासाठी देवाला आणायला जावाव लागते. या पृथ्वीला पापाचं वज सहन होत नव्हतं. या पृथ्वी मातेनं गाईचं रूप घेतलं आणि सगळे साधू संत ऋषी मुनी भगवंताला विनंती करण्यासाठी गेले, तुम्ही या आणि या पृथ्वी तलावर माजली लिहायचं निर्धारण करा आणि भक्ताचं रक्षण भक्त राखे पाया पाशी दुर्जनाची संवारी दुर्जनाची संवारी 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 भक्त राखे पाया पाशी दुर्जनाची संहारी दुर्जनाची संहारी दुर्जनाची संहारी भक्त राखे पाया पाशी दुर्जनाची संवारी दुर्जनाची संवारी दुर्जनाची संवारी दुर्जनाची संवारी संवारी भक्त राखे पाया पाशी दुर्जनाची संहारी दुर्जनाची संहारी दुर्जनाची संहारी दुर्जनाची संहारी. आणि पृथ्वी मातेला कशाचं ओझ होत नाही. एवढाले पर्वत आहेत अजिबात ओझ होत नाही. काय काय या पृथ्वीवर होत आहे मात्र त्याचं ओझ होत नाही. फक्त पृथ्वी मातेला ओझ होत असेल तर पापाचं. आणि त्यातल्या त्यात सगळ्यात जास्तीत जास्त पापाचं ओझ कोणत्या होत असेल तर जे मुलं आई वडिलाला लाथा मारून घरातून काढून देतात त्या मुलाचं विठ्ठल. आणि ज्या वेळेस विनंती केली पृथ्वी मातेनं देवा या आणि मला या पापातून मुक्त करा त्यावेळेस देवानं या साधू मंडळीला सांगितलं आधी तुम्ही पुढे चला मी तुमच्या पाठीमाग येतो. आणि तवाई संत मंडळी सोबत होती. जे जे झाले अवतार तुका त्यांच्या बरोबर. या अवतारामध्ये उद्धव होते. राम अवतारामध्ये
ज्यावेळेस रामचंद्र प्रभू राजा होते त्यावेळेस तुकाराम महाराज परराष्ट्र मंत्री होते. कारण परराष्ट्र मंत्री म्हणजे खातं खतरनाक राहते, कारण बाहेरले संबंध नीट करायचं काम राहते. त्यावेळेस तुकाराम महाराज अंगदाच्या रूपानं होते. रावणाच्या घरी एकले शिष्टाई करायला जाणारे तुकाराम महाराज होते. विठ्ठल विठ्ठल भगवंतानं सांगितलं काही काळजी करू नका, मी यायला तयार आहो. आणि तिथं म्हणाले त्या ठिकाणी विठ्ठल विठ्ठल कंस आपल्या बहिणीच्या लग्नाची तयारी करू लागला. वरात गावातून निघाली आणि कंस असणारा त्या रथावर सारथ्याचं काम करू लागला. एवढा आनंद बहिणीच्या लग्नामध्ये होता. देवाने विचार केला, कंस जर असा आनंदित राहिला, यायचा संसार चांगला सुरू झाला तर देव काय बिगीन येत नाही. मग देवाला जर लवकर आणायचा असल तर काय करू लागले. वरात अर्ध्यामध्ये गेली. अर्ध्यामध्ये वरात गेल्याबरोबर आकाशवाणी झाली. अरे कंसा, मूर्खासारखा आनंदानं तू वरातीवर सारथे करीत आहेस. हिच्या पोटी 8वा जन्म राहणारा तू हा काटा काढणार आहे. आणि ही आकाशवाणी ऐकल्याबरोबर रथावून खाली उतरला, तलवार काढली आणि एका घावामध्ये बहिणीचं मुंडकं उडवाव हा विचार केला. बहीणच मेली तर 8वा कुठला होणार आहे असा विचार केला. त्यावेळेस वसुदेव समोर आले. स्त्री हत्येचं पातक माती मारून घेऊ नको, हिला जेवढे मुलं होतील तेवढे मुलं तुला आणून देणार हे वचन घे. आणि त्यावेळेस कंसानं सोडून दिलं आणि दोघांच्या हातापायामध्ये बेड्या टाकल्या आणि बंदवासामध्ये टाकलं. रामचंद्र प्रभूचा आणि कृष्ण परमात्माचा अवतार कार्य पाहिलं तर दोघाचा 36चा आकडा. रामचंद्र प्रभूचा दिवसा 12 वाजता, कृष्ण परमात्माचा रात्रीचे 12 वाजता. रामचंद्र प्रभूचा राजवाड्यामध्ये यायचा, जेलमध्ये त्यायचा, कणकण उन्हाळ्यामध्ये यायचा, भर श्रावणामध्ये, श्रावण महिन्यामध्ये, पावसाळ्यामध्ये. बर ते चांगले राजावर बसावं म्हणले की वनाला जावं लागलं. कोणाला? रामचंद्राला वनाला जावं लागलं. आणि यायला ढोर वळता वळता राज्यपेठ मिळालं. विठ्ठल विठ्ठल बहीण भावाला बंदिवासामध्ये टाकलं. पहिल्या वेळेस आईसाहेब गरोदर राहिल्या, गोंडस मुलाला जन्म दिला आणि त्या पहारेकऱ्याने तो मुलगा कंस राजापाशी नेऊन दिला. कंसानं ते लेकरू पाहिलं आणि लेकरू पाहिल्यानंतर आनंदाला पारावार राहिला नाही. प्रेमाचा पाझर अंतकरणामधून दया आली. म्हणला मला 8वा मारणारा याला काला मारू, एवढं सुंदर काला मारू. आणि परत देवकीपाशी नेऊन दिला. त्यावेळेस नारद महर्षीने विचार केला, असे जर लेकर हे नेऊन देऊ लागला, मारणा गेला तर याचं पाप भरती होणार नाही आणि देव लवकर येणार नाहीत. नारद महर्षी आले. नारद महर्षी आले, सांगितलं इस्क्रू ढिला झालाय का म्हणले महाराज, याला कस काय सोडून दिलं. असे कमळाच्या पाकळ्यासारखे गोल असे काहीतरी केले. सांगितलं 1 2 3 4 5 6 7 8 इकून मोजा म्हणले. इकून मोजलं तर हे 8वा होणार नाही का? कोणी नाही मोजलं तर कोणता 8वा होऊ शकते. मग त्या ठिकाणी म्हणले काय कराव, काय करतो म्हणले, याचा काटा काढ. आणि मूर्खायला खोट लई लवकर पडते. त्यानं विचार केला, खरंच नारद माणसं खरंच लई येडी आहेत महाराज. जगात एवढे वेडी आहेत आणि खोट लवकर पटल्याशिवाय राहत नाही. किती येडी आहेत चल चल सांगतो. विठ्ठल विठ्ठल 2-3 मित्र फिरायला गेले. फिरायला गेल्यावर हे समुद्र त्याला दिसला लागला. समुद्राच्या जवळ गेले. समुद्रात तिघही एकाहून एक गुरु होते. समुद्र पाहिला, समुद्राच्या जवळ गेलं. पहिला म्हणला बाबा 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 काय समुद्र एवढा मोठा
आणि एवढा मोठा समुद्र पेटलं तर कसं होईल? हे म्हणला समुद्र पेटल कसा? नाही नाही, न जाणं पेटला तर. हे म्हणला समुद्र पेटला तर पेटला. दुसरा म्हणला त्यातल्या मासोळ्या काय काय कशा होतीला. त्यातला दुसरा शहाणा म्हणला समुद्र पेटला तर सगळ्या मासोळ्या नारळाच्या झाडावर जातात. तिसरा यायच्या सोबत होता. तिसरा म्हणला समुद्र पेटला, तू म्हणाला मासोळ्या झाडावर जातात. मासोळ्या झाडावर जायला ते का मशिवत का? म्हणजे एकापेक्षा एक शहाणी. असा कंस असणारा शहाणा, त्याला ते सल्ला पटला आणि त्या ठिकाणी ते मुलगा आणला आणि आणल्या बरोबर गरगर गरगर फिरवून त्याचा वध केला. असे एक नाही, 1 2 3 4 5 6 मारली. आणि 7व्यानं योगमायेला भगवंतानं समोर पाठवलं. ते गर्भच निघून गेला. त्यावेळेस कंसाला सांगितलं गर्भ नाहीसा झाला. हे चढला म्हणला बरं झालं, आधीच भिवून गर्भच पळून गेला. योगमायेचा जन्म गोकुळामध्ये झाला. आणि 8व्या वेळेस कृष्ण परमात्मा आले आणि आल्या बरोबर 8 वर्षाच्या वयाचं रूप घेऊन चतुर्भुज रूपामध्ये जन्माला आले. त्यावेळेस लख प्रकाश कुठं? त्या बंदीखान्यामध्ये लख प्रकाश पडला आणि ते स्वरूप देवकी मातेनं पाहिलं आणि सांगितलं देवा, अरे तुझी आराधना एवढ्यासाठी केली नाही, तू माझं लेकरू तुला कोण म्हणेल? 8 वर्षाचं लेकरू राहते काय? मग देव काय करणार नाही? करीन ते काय नोहे महाराज परिपाहे बीज शुद्धांगी. देवानं लहानसं रूप घेतलं आणि लहानसं रूप घेतल्या बरोबर त्यावेळेस देव आई वडिलाला म्हणू लागले इथं मला धोका आहे, इथून काय? नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. हो नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. 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 हो नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. मायाव पसली ठेवी बजारी माया उपादरे तेथे मज ठेविया येते. मायाव पसली ठेवी रे ठेवी बजारी येते. हो नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. नंदाच्या घराला मज नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. आणि त्यावेळेस वडिलांना सांगितलं अरे पायामध्ये बंधन आहेत, सगळे रक्षक आहेत, काही काळजी करू नका म्हणले. कारण जिथं भगवंताचं आगमन झालं तिथं मुक्त आणि जिथं मायेचं आगमन झालं तिथं बंधन. आणि ज्या वेळेस मला उचलून पहा म्हणले आणि काय चमत्कार होते ते पहा. ज्या वेळेस वसुदेवानं कृष्ण परमात्माला एका पाठीमध्ये आपल्या डोक्यावर घेतलं त्यावेळेस अवस्था काय झाली? उचलीला उचलीला
कमलापती उचलीला कमलापती उचलेला कमलापती उचलेला कमलापती पायीचे बंधन गळती पायाचे बंधन पायीचे बंधन गळते पायीचे बंधन गळते उचलीला कमलापती उचलीला कमलापती उचलीला कमलापती उचलीला कमलापती उचलेला कमलापती उचलीला कमलापती उचलीला कृष्ण परमात्म्याला डोक्यावर घेतल्याबरोबर पायाचे बंद गळाले, दरवाजे उघडले आणि त्यांच्यावर मायेचा प्रभाव झाला. ते असणारी झोपी गेली आणि ज्या वेळेस यमुना लागली, यमुनेला बी भगवंताचं दर्शन घेण्याची इच्छा झाली. यमुना वाढू लागली. कृष्णानं आपला पाय सोडला आणि त्या यमुना मातेला दर्शन दिलं. नंदाच्या घरी नेलं. तिथं आधीच माया जन्मलेली होती. कृष्णाला ठेवलं, मायेला घेऊन आले. माया इथं आली, गलका करू लागली. जरा पटपट मोठं करतो. विठ्ठल विठ्ठल मायेला आणल्याबरोबर मायेनं गलका करायला सुरुवात केली. रक्षकानं बातमी सांगितली. मायेला कंसानं जवळ घेतलं, गरगर फिरवलं, पायातून हातातून निष्ठली वरी गेली आणि सांगू लागली, तुझं लागी वधी उपजला मजा आधी. कंसाला काळजी लागली आणि त्यावेळेस जन्मला कसा याचा विचार करण्यापेक्षा माराव कसा असा विचार केला. आणि त्यावेळेस त्या गावातली एक माऊली पुतना नावाची मावशी आली. त्याचा काटा काढायला काही उशीर नाही. सुंदर अप्सरेसारखं रूप घेतलं, दोन्ही स्तनामध्ये विष भरलं आणि त्या गोकुळामध्ये निघाली. जवळपासचे 5-25 पोरं मारले. यशोदेच्या घराला गेली. यशोदा म्हणली, अगं कोण? हिनं सांगितलं, मी तुही दूरची बहीण आहो, तुझ्या लग्नाच्या आधी मोहलग्न झालंय, तुला ओळख नाही, तुला मुलगा झाला ही बातमी लागली म्हणून मी पाहायला आलो. थांब म्हणली. कृष्ण झोपी गेलाय. हे म्हणला, भाऊनीला गिराईक आलं, माय झोपी गेलं म्हणाली. मला सांगला, हुशार दुकानदार भाऊनीचं गिराईक वापस करते का? कमी जास्ती होऊन व्यवहार करते. हे म्हणला, भाऊनीचं गिराईकन आई वापस करायला. देवानं रडायला सुरुवात केली. त्यावेळेस म्हणली, काय यशोदे झोपी गेलंय म्हणाली. पोरगत जागा आहे. जवळ गेली, पाजिवलं. तिचं सगळं दूध शोषण केलं, रक्त शोषण केलं. सोडी सोडी रे आनंद मेले मेले कृष्ण नाथा मेले मेले कृष्णनाथ मेले मेले कृष्णनाथ सोडी सोडी रे आनंद सोड सोड म्हणू लागली. देव म्हणला, मी पहिलंच कोणाला धरीत नाही आणि धरलं की सोडीत. भूत जबर मोठं ग बाई केली झडपण करू गत काही. देव धरीतच नाही, धरलं की सोडीत नाही. पुतना मारली. तुम्हार बांबळ भट म्हणला, मी मारतो. त्याची अवस्था तीच झाली. जानवे तुटले, पंचांग फाटले. मग देव मोठा झाला. देवानं खोड्या करायला सुरुवात केली. बऱ्याच गवळणी तक्रार करू लागल्या, यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. म्हणून एक जोडप गाव सोडून जाण्याचा प्रयत्न करू लागलं. बरं, गाव सोडून गेलेलं मोठ्या माणसाला अपमानास्पद आहे. लोक म्हणतात याचा काहीतरी ताप आहे म्हणून गाव सोडून गेलं. म्हणून कृष्ण परमात्मानं काय केलं, नवरा बायको गाडी बैलावर जाऊ लागली. वाटत त्या माऊलीला ताण लागली. तिचा नवरा गेला पाणी आणायला. पाणी आणाय गेल्याबरोबर कृष्णानं तिच्या नवऱ्याचं रूप घेतलं आणि गाडी आणू लागला. तिलाही माहित नाही नवरा कोण. हे पाणी आणून घेऊन आलंय खरा नवरा. तो वरी हे नवरा, या दोघांची कुस्ती
लागली. कुस्ती लागल्याबरोबर तिसरा त्या रूपातला गाडी घेऊन पुढे निघाला. असे कृष्णानं त्या मालकाचे अनेक रूप घेतले. हे म्हणलं आपली बायको गेली रे. देव ऐकणार आहे काय? नाही. मग त्याने नंदराजापाशी तक्रार केली. म्हणले कृष्णा नंदा कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. देव म्हणला हे कार्यक्रम 7-8 जण सारखे म्हणजे आपल्या पोराचा होय. याच्याशिवाय हे धारिष्ट कोणी करीत नाही. हे हताश होऊन बसलं बिचारा गरीब माणूस काय करील. देवानं मोठी हिर पाहिली 40 फुटाचा तिचा आरखडा. 5-7 जण कृष्णाचं रूप घेतलेले होते तिच्या नवऱ्याचं. आणि नवरा 8वा. ज्याची पत्नी असल त्यानं या हिरीहून उडी टाका म्हणले. हे म्हणला कपाळाला हात लावून बसला आपली बायको गेली म्हणून. आपल्याला काय उडी पडत नाही. मात्र देव जरी चतुरातू शिरोमणी असला तरी देवाचा बाप होता. म्हणून हे 7 जण जे रूप घेतलेले एका डांगतच पलीकडे गेले. हे कपाळ धरून बसलं. त्याला जवळ बोलवलं. घेऊन जाय म्हणला तुही बायको. विठ्ठल अशा कृष्ण परमात्मानं खोड्या करायला सुरुवात केली. खोड्या खूप सांगता येतात आणि सगळ्याला भजण्याला ऐकणारायला सगळा काला म्हणजे मुखपात झालेला आहे. मग हे खोड्या वाहड्या आई म्हणू लागली आता तू गावात नीट राहत नाही. म्हणून काय कर उद्या जाईला ना सबे घेऊन गोदना सबे घेऊन गोदना सबे घेऊन गोदना उद्या जाईला ना सबे घेऊन गोदना सबे घेऊन गोदना सबे घेऊन गोदना. उद्या मस्त कृष्ण परमात्मा गोपाळायला घेऊन गाई वळायला जाऊ लागले. गाई वळता वळता थकले. दुपारचे 12-1 वाजला आणि 12-1 वाजल्यानंतर त्या ठिकाणी गोपाळ म्हणू लागले भाकरीचे गठोडे तसेच हात खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख. देवा आता जेवण करू. आणि देवाने म्हणाले त्या ठिकाणी सगळ्याला कमळाच्या फुलाप्रमाणे गोल बसवलं. सगळ्याच्या सिदुऱ्या सोडल्या. सगळ्याचा काला एकत्र केला. आणि त्यावेळेस देव भक्तायला म्हणू लागले माझी जशी रोटी आहे तशी तुम्ही घेऊन या. हे भक्त मंडळी म्हणू लागले देवा तुमची नामची बरोबरी येत नाही. त्यावेळेस तुकाराम महाराजांना मध्यस्थी केली. म्हणले अरे घरादारावर रांगोळी तुळशीपत्र ठेवले तुझ्यासोबत आले आणि आता म्हणाला तू घरी जाय जशी आहे तैसी पाय. आणि त्यावेळेस तुकाराम महाराजाची गोष्ट देवाला पटली. सगळ्याच्या शिदुऱ्या एकत्र केल्या आणि देवानं सगळ्याचा काला केला आणि एकमेकाच्या मुखामध्ये घालू लागले पुंडली वंदन विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले ले पुरे वेळे वागुळे कराक्षमा पराधमा. थांबा थांबा थांबा. हो नाही उच्चारिला अधिकार म्या आपुला कराक्षमा पराधमा तुम्ही. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैजन करा. कराक्षमा पराध महाराज तुम्ही. शिंके लांबविले दुरी शिंके लांबविले दुरी. हो तो तिघाचे नावरे हो तिघाचे नावरे. तुम्ही वारे दोही कडे तुम्ही वारे दोहीकडे. मुख पसरोनी गडे मुख पसरोनी गडे. पाय वाहतीच्या धारा वाहतीच्या धारा. यारे दोहीचा कोपरा
या दोहीच्या तुम्ही वारे दोही कडे मुख पसरवणीकडे तुका म्हणे हाची ठोका दाखव आणि कोणीने दिलो का आणि कोणीने दिलो का तुम्ही वारे हो कंठी धरिला कृष्ण मणी अवघा जनी प्रकाश काला वाटू एकम एका वैष्णवनिका संभ्रम वातोरी अभमादिका वंदवलो माझा काला वाटू एकम एका वैष्णवनिका संभ्रम म्हणे भूमंडळी आवी बळी बिरगाणे काला वाटू एकम एका वैष्णवनिका संभ्रम झाले समाधान तुमचे देखी रे चरण उठावेचे मना येती नाही नारायण सुरवाडिक पणे विठ्ठल सापडले की आता उठावेसे मना येथे नाही नारायणा तुका मनी भोग गेला निवारिला आता उठावेसे मना येथे नाही नारायणा आज करोनी आरती चक्र पाणी